महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 2025 रोजी एलदरी कॅम्प जलविद्युत निर्मिती प्रकल्प एलदरी कॅम्प येथे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विद्युत निर्मिती प्रकल्प परिसरात भीषण आग लागली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला। रिपब्लिकन युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी विद्युत निर्मिती प्रकल्प परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नावर कायम गैरहजर राहणाऱ्या सुरक्षा अधिकारी श्री मनीष धापसे व उपकार्यकारी अभियंता बी.ए. जामोदकर यांच्या अनेक तक्रारी मागील काही महिन्यांपूर्वी त्यांचे वरिष्ठ असलेल्या कार्यकारी अभियंता तसेच मुंबई येथे अस्तित्वात असलेल्या महानिर्मिती प्रकल्प कार्यालय येथील वरिष्ठांना निवेदनाद्वारे कळवले आहे। परंतु आपल्या खात्यातील वरिष्ठांशी आर्थिक हितसंबंध ठेवून कर्तव्यावर असलेले व कार्यालयीन क्षेत्रात कर्तव्यावर असलेले आणि सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यावर असलेले सर्व कर्मचारी कायम गैरहजर राहतात। धरणाची संपूर्ण जबाबदारी ही कर्तव्यावर असलेले उपकार्यकारी अभियंता श्री बी.ए. जामोदकर व सुरक्षा अधिकारी श्री मनीष धापसे यांची असताना त्यांच्या गैरहजेरीत सदरचा प्रकार घडल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आज तरी धरणाची सुरक्षा व महानिर्मिती कंपनीचे कार्यालयीन सर्व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहावे अशा प्रकारची आशा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। कार्यालयीन कक्षेत 3 क्लर्क महानिर्मितीकडून नियुक्त असताना उपकार्यकारी अभियंता सुरक्षा अधिकारी व महानिर्मितीचे कर्मचारी कायम कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याने अनेक वेळा तक्रारी देऊन देखील प्रशासनाने अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। याउलट धरण क्षेत्रात अभियंता राहण्यासाठी महानिर्मितीकडून लाखो रुपयांचे टेंडर काढून कर्मचारी सदनिकेची दरवर्षी दुरुस्ती केली जाते। धरण क्षेत्रात अनेक कामे केली जातात। रॅपिड नावाच्या एका खासगी कंपनीकडून कामगार पुरवठा आणि तेच कामगार सर्वत्र वापरले जातात। प्रत्यक्षात मात्र रॅपिड कंपनीचे कर्मचारी कर्तव्यावर असल्याने महानिर्मितीचे सर्व कार्यालयीन कक्षात काम करणारे सर्व अधिकृत कर्मचारी ऑफिस वाऱ्यावर सोडून रॅपिड कंपनीच्या मजुरांच्या हाती ऑफिसची सूत्रे देऊन गैरहजर राहतात। एकीकडे शासनाकडून महागाई भत्ता, घर भाडे भत्ता तसेच कर्तव्यावर असल्याकारणाने विविध भत्ते फस्त करणारे अभियंता प्रत्यक्षात मात्र कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभ्या केलेल्या जलविद्युत प्रकल्पाची व्यवस्था आणि सुरक्षा दोन्ही गोष्टी धोक्यात असल्याचे रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी आपल्या माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।